आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण हरे महाराज, 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 काय झालं? आता का रडत आहात? महाराज, सांगा ना। गांधारी, ज्याचे 100 पैकी 100 पुत्र मारले गेले असतील, त्याच्या नशिबी तर आयुष्यभर रडणंच आहे। तुम्ही असं का बरं बोलताय गुरुश्रेष्ठ? कोण? कुंती? हो श्रेष्ठ, तुम्ही असं समजू नका की तुमचे सगळे पुत्र मारले गेले। तुमचे 5 पुत्र अजूनही जिवंत आहेत, आणि जे पुत्र मारले गेले ते माझे सुद्धा पुत्र होते। कुंती, पांडव देखील तुमचे पुत्र आहेत महाराज। पांडव तुमचेच पुत्र आहेत। तुमच्या छत्रछायेत ते मोठे झाले आहेत, आणि पुढेही तुमच्याच छत्रछायेत राहतील। कुरुकुलाचे तुम्ही एकमात्र ज्येष्ठ उरला आहात। जर तुम्ही असा धीर सोडला तर कुरुकुलाचं अस्तित्व शून्य होऊन जाईल। आता आम्ही शून्य स्तर झालोय कुंती। आमच्या पुत्रांशिवाय आमचं कोणतंही अस्तित्व, कोणतंही मोल राहिलेलं नाहीये। महाराज, जे व्हायचं होतं ते तर होऊन गेलंय। आता आपल्याला काळजावर दगड ठेवावाच लागेल।
आता वेळ आहे ती पुढे काय करायचं हे ठरवायची. आता आपल्याला कुरुक्षेत्रावर जावंच लागेल. आपल्या पुत्राचे अंतिम संस्कार आपल्यालाच तर करावे लागतील ना, आपल्यालाच करावे लागतील. मधुसूदन, आता या घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकून हृदयाचे ठोके वाढायला लागतात. युद्धाच्या स्मृती ताज्या होऊ लागतात. परंतु युधिष्ठिर दादा, हे कोणी योद्धे नाहीये, हे तर गुप्तहेर आहेत. प्रणाम महाराज. लवकर सांगा गुप्तहेरांनो, काय बातमी आणली आहे? महाराज धृतराष्ट्र, महाराणी गांधारी, राजमाता कुंती आणि कुरुकुलाच्या सर्व स्त्रिया कुरुक्षेत्री पोहोचल्या आहेत. सगळेजण कुरुक्षेत्रावर पोहोचलेत? हो महाराज, सगळेजण कौरवांच्या शिबिराच्या दिशेने गेलेले आहेत. प्रणाम महाराज. या महायुद्धात आपण कौरव योद्धांवर विजय मिळवलाय, परंतु कौरव स्त्रियांना भेटण्याच्या कल्पनेनेच माझं काळीज थरारून उठतंय. यात घाबरण्यासारखं काय पंचाली? आपण कोणताही अपराध केलेला नाहीये, ना कोणता अधर्म केलाय. आपण त्यांना भेटायचं, आपले मान उंचावून त्यांना भेटायचं. नाही भीमदादा, आपण त्यांना मान उंचावून नाही तर मस्तक झुकवून भेटणार आहोत. या क्षणी त्यांच्या घायाळ मनावर फुंकर घालण्याची आवश्यकता आहे. गर्वाने मान उंचावून घाव घालण्याची नाही. युधिष्ठिर दादा, आता आपण कौरवांच्या शिबिरात गेलं पाहिजे. हीच माझा पुत्र दुर्योधनाची छावणी आहे का? होय महाराज. गांधारी, जर का दुर्योधन जिवंत असता तर माझं स्वागत करण्यासाठी आला असता, मला त्याने प्रणाम केला असता. महाराज, इतकं भावुक नका बोलू तुम्ही, जे मी सहन करू शकणार नाही आणि माझ्या डोळ्यातून परत अश्रू वाहू लागतील. गांधारी, इथल्या वस्तूंमधून मला दुर्योधनाच्या शरीराचा गंध जाणवतोय. गांधारी, गांधारी, मला असं वाटतंय की कुठल्याही क्षणी दुर्योधन इथे येईल आणि मला बघून म्हणेल, प्रणाम तातश्री. दुर्योधन? नाही तातश्री, मी ज्येष्ठ पंडुपुत्र युधिष्ठिर. महाराज, तुम्ही युधिष्ठिराला आशीर्वाद नाही दिला. वासुदेव, तुझी छत्रछाया असताना पांडवांना अन्य कुणाच्याही आशीर्वादाची आवश्यकता नाही. नाही महाराणी, माझ्या नव्हे, ज्येष्ठांच्या आशीर्वादाने पांडवांचं रक्षण केलेलं आहे. ज्येष्ठांनी पांडवांना सदैव आशीर्वाद दिलेला आहे, कारण पांडवांनी त्यांच्या ज्येष्ठांचा कधीही अनादर केलेला नाही. हो, ज्येष्ठांच्या आशीर्वादानेच पांडवांचं रक्षण केलंय.
परंतु आता कोणत्या ज्येष्ठाच्या आशीर्वादाने पांडवांचं रक्षण होईल? आता उरलंच तरी कोण आहे आशीर्वाद देण्यासाठी? माझ्या एकट्याशिवाय. परंतु आता मी मनापासून आशीर्वाद देऊ शकेन? प्रणाम तातश्री. तातश्री प्रणाम. तुझं कल्याण होवोत वत्स युधिष्ठिर. ये, मला कडकडून मिठी मार. माझ्या हृदयात जो शोकाग्नी भडकलाय तो शांत करून टाक. ये ये वत्स, ये. मला क्षमा करा तातश्री. मी या क्षणी युधिष्ठिराला माझ्या मिठीत घट्ट जखडून यमसदनी धाडू शकतो, परंतु याने तर माझ्या एकाही पुत्राची हत्या केली नाहीये. जा भीमसेन, जाऊन तातश्रींचा आशीर्वाद घे. हो भ्राताश्री. भीम, माझ्या पुत्रांचा खुनी, ज्याने माझ्या 100पैकी 100 पुत्रांचा वध केलाय. भीम, ज्याने माझ्या दुःशासनाचे हात धडा वेगळे करून त्याची छाती फोडून त्याचं रक्त प्राशन केलं होतं. भीम, ज्याने माझ्या प्रिय पुत्र दुर्योधनाचा वध केला. खुनी भीम. एकदा का हा माझ्या हातांच्या मगर मिठीत आला तर याला वासुदेव श्रीकृष्ण देखील वाचवू शकायचे नाहीत. आता भीमाला कळेल की त्याने मला नाही तर स्वतःच्या मृत्यूला मिठी मारलीये, स्वतःच्या मृत्यूशी गळाभेट केलीये. प्रणाम तातश्री. विजयी भव. तुझ्या तातश्रींना मिठी मार भीम. तुझ्या तातश्रींना मिठी मार. मिठीत ये भीम, तुझ्या तातश्रींच्या मिठीत ये. मिठीत ये भीम, मिठीत ये. तुझ्या तातश्रींना मिठी मार भीम. तुझ्या तातश्रींना मिठी मार. ये वत्स. तातश्री, ये. तातश्री, मी तुमच्या समोरच तर आहे. तुझ्या तातश्रींच्या मिठीत ये भीम. काय झालं? काय झालं महाराज? कुंती, सांग. मला सुद्धा कोणी सांगा काहीतरी. मी सांगतो गांधारी. तुम्ही महाराज? मी क्रोधाच्या आवेशात भीमाला मारून टाकलं. हो, काय?
हे तुम्ही काय केलत महाराज? हे तुम्ही काय केलत? प्रतिशोधाच्या अग्नीने कुरुकुलाचा सर्वनाश झालेला आहे, तरी सुद्धा तुम्ही प्रतिशोधाच्या अग्नीमध्ये अजूनपर्यंत जळत आहात. आणि आज तुम्ही सुद्धा अश्वत्थाम्यासारखी विनाशाच्या मार्गावर पुढे जाताय. मला क्षमा कर गांधारी, मला क्षमा कर. मी तरी काय करू? माझ्या मनात फुललेल्या सूडाच्या निखाऱ्यांना मी शांत करू शकलो नाही आणि मी भीमाचा अंत करून टाकला. हे कुंती, मला क्षमा कर, मला क्षमा कर. तुमच्याकडून कुठलाही अपराध घडला नाही महाराज. भीम जिवंत आहे. भीम जिवंत आहे? होय महाराज, भीम जिवंत आहे. कृष्णांनी त्याला वाचवले. म्हणजे खरोखरच भीम जिवंत आहे का वासुदेव? हो महाराज, भीम जिवंत आहे. मग तो कोण होता? त्याचा मी माझ्या बाहुबळाने चक्काचूर करून टाकला. तो तर एक निर्जीव पुतळा होता, ज्याचा प्रयोग गदायुद्ध शिकताना केला जातो. निर्जीव पुतळा? होय महाराज, मी तुमच्या मनात उफाळणाऱ्या प्रतिशोधाच्या विचारांना वाचून भीमदादाला थांबवून पुतळा पुढे केला होता. महाराज, महाराज, तुम्ही तर परम बलशाली आहात महाराज. मृत्यूच्या पंजाच्या पकडीतून प्राणी सुटू शकतो, परंतु तुमच्या मगर मिठीतला बंदी कधीही नाही सुटू शकत. महाराज, तुम्ही तर भीमदादांचा लोखंडी पुतळाच तोडून टाकलात. जर या पुतळ्याच्या जागी स्वतः भीमदादा असते तर त्यांची काय दशा झाली असती याचा अंदाजही लावणं शक्य नाहीये. आता उठावं महाराज, या उठा, उठा. मला माझ्या कृत्याचा पश्चाताप होतोय वासुदेव. महाराज, पश्चाताप तर भूतकाळात आपण केलेल्या कर्माचा होत असतो, परंतु जे आपलं भविष्य आधीपासूनच जाणतात ते अशी कर्म करतच नाही ज्यामुळे पश्चातापाची वेळ येईल. हे ताजश्री, आयुष्यभर भविष्यवाणी ऐकून सुद्धा तुम्ही ती न ऐकल्यासारखी केलीत. दुर्योधन आणि स्वतः तुम्ही देखील शकुनीच्या हातचे फासे बनून राहिला होतात आणि तो तुम्हाला बोटांच्या इशाऱ्यांवर नाचवत राहिला, ज्याचा परिणाम कुरुकुलाच्या भीषण संहाराच्या रूपाने समोर आलेला आहे. हे महाराज, ज्या समाजात ज्येष्ठांच्या समोर कनिष्ठांकडून कुलवधूचा अपमान करण्याचं दुस्साहस केलं जातं, तो समाज स्वतःच्या मृत्यूला निमंत्रण देत असतो. आणि ज्यांनी ज्यांनी हा अपराध केला त्याने मृत्यूरूपाने त्याची शिक्षा देखील भोगली. म्हणूनच ताजश्री, या युद्धात मरण पावलेल्यांचा तुम्ही शोक करू नका. भले ते तुमचे पुत्र का असेना, त्यांनी तर मरायलाच हवं होतं, नाहीतर त्यांनी समस्त समाजाला दूषित करून टाकलं असतं.
महाराज, पांडवांना दोष देणं किंवा त्यांचा द्वेष करणं बरोबर नाहीये. या महायुद्धात पांडवांनी देखील बरंच गमावलंय, परंतु आता त्यांच्या पिताश्रींना गमावण्याची इच्छा नाहीये. हो तातश्री, आज सुद्धा तुम्ही पांडवांचे तातश्रीच आहात. वासुदेव, तू या आंधळ्या डोळ्यांना प्रकाश दाखवलायस. आता मी माझा भाऊ पंडूच्या पुत्रांमध्ये माझे पुत्र पाहू शकतोय. भीम, भीम, ये भीम ये. तुझ्या या दुर्दैवी पित्याला मिठी मार भीम. तो धृतराष्ट्र जो तुझ्या मृत्यूची कामना करत होता, तो तुझ्या या पुतळ्या बरोबरच मरण पावला. ये भीम. नाही. ये भीम ये. जा भीम. जा वत्सा. हो. भीम, आयुष्यमान भव भीम, आयुष्यमान भव. भीम. प्रणाम तातश्री. सदा विजयी भव. तातश्री प्रणाम. कल्याणमस्तु पुत्र. प्रणाम तातश्री. सहदेव, दीर्घायु भव सहदेव. हे माधव, सहसा युद्धात होणाऱ्या जीवितहानीचा हिशोब तर लागून जातो, पण स्त्रिया त्यांच्या मुलांना गमावून, त्यांच्या सौभाग्याला गमावून जे नुकसान सहन करतात, त्याचा अनुमान पुरुष लावू देखील शकत नाही. या महायुद्धामध्ये कुरुकुल आणि समस्त भारतवर्षाच्या स्त्रियांनी जे गमावलं, ते तर आता ईश्वर देखील परत करू शकत नाही. या महायुद्धामध्ये कोणाचा विजय झाला हे तर आम्हाला ठाऊक नाही, परंतु कोण पराजित झालं हे आम्ही जाणून आहोत. हे माधव, या युद्धात स्त्रियांचा पराभव झाला. या युद्धात स्त्रियांनी सर्वस्व गमावलंय. काय करशील रे युधिष्ठिर? किती निर्दयी आहेस तू. काय दोष होता यांचा? आमच्या बरोबर हे काय झालं? आम्हाला सांगा महाराज, आमची काय चूक होती? आम्हाला सांगा, का हिरावून नेलं तुम्ही त्यांना आमच्यापासून?
हे काय केलं महाराज? काय करशील रे युधिष्ठिर? किती निर्दयी आहेस तू. काय दोष होता यांचा? माझ्या बाळा डोळे उघड. कुठे आहे तो युधिष्ठिर? कुठे आहे तो भेकड पापी? तुमचा अपराधी तुमच्या समोर उभा आहे माताश्री. मीच तो नीच राक्षस आहे ज्याच्यामुळे संपूर्ण कुळाचा विनाश झालाय. तुम्ही मला शाप द्या मातोश्री. मनाला येईल तो शाप द्या आणि असा शाप द्या की भगवंताचा आशीर्वाद देखील त्यापुढे फिका पडावा. मी तुमच्या शापाच्याच योग्य आहे मातोश्री. केवळ तुमच्या शापाच्याच योग्य. तुला शाप हवाय ना? तुला शापही मिळणार आहे. नाही महाराणी, तुम्हाला तर ठाऊकच आहे की युधिष्ठिर दादा अपराधी नाहीये. त्यांनी कोणतंही पाप केलेलं नाहीये. केशव, कुरुकुलांच्या स्त्रियांनी कधीही अश्रू ढाळले नव्हते. त्यांचं हसणं नेहमी निखळ असायचं. पण आज या स्त्रिया त्यांची छाती बडवून बडवून रडतायत. लज्जा या सर्व स्त्रियांचा सर्वात अनमोल दागिना होता केशव. लज्जेने आणि शर्मेने या कुलवधू कुणाही पुरुषाच्या समोर येत नसत. परंतु आज या सर्व कुलस्त्रिया सर्वांसमक्ष आक्रोश करतायत. या पापांना कुणाच्या प्रारब्धात टाकशील केशव? कुणाच्या प्रारब्धात? कोण आहे तो पापी? जर या पापांचं दायित्व युधिष्ठिराच्या डोक्यावर नाहीये तर मग या पापांचं कारण केवळ तू आहेस केशव. केवळ तूच. या सर्व स्त्रिया अनाथ झाल्या आहेत. याचं कारण देखील तूच आहेस केशव. केवळ तूच. कारण तू ठरवलं असतंस तर हे युद्ध थांबवू शकला असतास. कुरुकुलाचा संहार अवश्य टाळू शकला असतास. मला ठाऊक आहे तुझी शक्ती, तुझं सामर्थ्य पूर्णतः ओळखून आहे मी. जर तू ठरवलं असतंस तर हे युद्धच झालं नसतं, कधीच झालं नसतं. परंतु तू असं नाही केलंस. कौरव आणि पांडव एकमेकांच्या हातून मरत राहिले आणि तू केवळ दर्शक बनून पाहत राहिलास. म्हणूनच हे केशव, युधिष्ठिराहून जास्त तू माझ्या शापाचा अधिकारी आहेस. त्यामुळेच हे जनार्दन, मी गांधारी तुला शाप देते आहे की ज्या प्रकारे माझी कूस उजाड झालीये, ज्या प्रकारे कुरुकुलाचा संहार झालाय, त्याच प्रकारे तुझ्या यादव कुळाचा देखील संहार होईल. जसं कौरव आणि पांडवांनी एकमेकांचं रक्त सांडलंय, एकमेकांना मारून टाकलंय, त्याच प्रकारे यादव देखील आपसात लढून मरतील आणि तू केवळ दर्शक बनून बघत राहशील. यादव कुळाच्या स्त्रिया देखील कुरुकुलाच्या स्त्रियांप्रमाणेच
रडतील, छाती बडवतील आणि आक्रोश करतील. बस कर ताई, बस कर. नाही आत्या, यांना थांबवू नकोस. बोलू देत त्यांना. महाराणींच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द मला भविष्यातील सत्याचं चित्र दाखवतोय. या दुःखी मनांच्या व्यथा हेच रूप धारण करतील. केशव, तू दुःखच इतकं दिलं आहेस की या दुःखी स्त्रिया तुला कधीही क्षमा करायच्या नाहीत. तू दुसऱ्यांचा वध केलायस, म्हणूनच हे केशव तुझा देखील वध होईल आणि अधर्माने होईल. तथास्तु. नाही, नाही, मी माझ्या पुत्रांच्या सामूहिक चितेला अग्नी नाही देऊ शकत. नाही देऊ शकत मी अग्नी. महाराज, कौरवांच्या चितेला तुम्हालाच अग्नी द्यावा लागणार आहे. संस्कार तर पूर्ण करावेच लागतील ना. हा कोणता संस्कार आहे? मी माझ्या पुत्रांना माझ्या हाताने पालन पोषण करून मोठं केलं होतं. 100 पैकी माझा एक पुत्र देखील नाही वाचला. न जाणू काय दशा असेल त्यांची. चांगलंच आहे की भगवंतांनी मला दृष्टी दिलेली नाहीये. खूप चांगलं आहे ते. अन्यथा माझ्या 100 पुत्रांची पार्थिव, त्यांच्या कापल्या गेलेल्या मस्तकांचे ढीग, चिरलेली छाताडं, उखडलेल्या हातांना कसं पाहू शकत होतो मी? कसं पाहू शकत होतो मी? प्रारब्धाने मला किती मोठी शिक्षा दिलेली आहे. ज्या वाटिकेतल्या पुष्पांना माझं रक्त देऊन वाढवलं होतं मी, त्याच पुष्प वाटिकेला स्वतःच्याच हातांनी आग लावावी लागते. परमेश्वराने कुठल्याही पित्याला अशा परीक्षेला सामोरं जायला लावू नये. कधीही लावू नये. कधीही लावू नये. महाराज, मी तुमच्या मनाची व्यथा समजू शकतो, परंतु युद्धाची भरपाई तर सर्वांना सोसावीच लागते. तुमचे सर्व पुत्र मारले गेले, परंतु पांडवांचे देखील सर्व पुत्र मारले गेले. माता गांधारींची कूस उजाड झाली, परंतु द्रौपदीची कूस सुद्धा तर उजाड झालेली आहे. वासुदेव, तुझं बोलणं तर धर्माला धरूनच आहे, परंतु तुला माझी मनोवस्था समजत नाहीये. तुला नाही ठाऊक की माझे पुत्र असताना मी अंध नव्हतो, कारण ते माझी नेत्रज्योत होते. ते माझी नेत्रज्योत होते, परंतु आता मी खरोखरच आंधळा झालोय. खरोखरच आंधळा झालोय. ताजश्री, तुम्ही जे बोललात ते सत्यच आहे. अपत्याशिवाय माता पित्याच्या जीवनात अंधकारच असतो, परंतु याहूनही मोठं सत्य मृत्यू आहे. मृत्यूला सत्य मानून चला आणि तुमच्या पुत्रांच्या चितांना अग्नी द्या. नाही वासुदेव, नाही. माझ्याच्याने हे नाही व्हायचं. ताजश्री, तुमची ही भावुकता केवळ एकाच गोष्टीवर अवलंबून आहे की मृत्यू पश्चात मनुष्याचा अंत होतो.
शरीर तर मरतच, परंतु आत्मा मरत नाही. महाराज, आत्मा तर नवनवी शरीर धारण करतच राहतो. ताजश्री, तुम्हाला ठाऊक नाहीये की तुमच्या पुत्रांचे आत्मे त्यांच्या दाह संस्कारासाठी किती व्याकुळ आहेत. हो महाराज, उठा उठा महाराज. चला महाराणी, या. सरते शेवटी धृतराष्ट्र आपल्या मुलांच्या चितांना अग्नी देण्यास कुरुक्षेत्रावर आले. अत्यंत जड अंतःकरणाने त्यांनी त्यांच्या 100 पुत्रांच्या चितांना मुखाग्नी दिला. राज्य लालसेच्या मोहापायी एका बापाने त्याचं सर्वस्व गमावलं होतं. हे ईश्वरा, ज्या प्रकारे तू मला दृष्टी दिली नाहीस, तशाच प्रकारे जर तू मला हे 2 हात देखील दिले नसतेस, तर त्यांचा मला माझ्याच पुत्रांच्या चितांना अग्नी देण्यासाठी वापर करावा लागला नसता. युधिष्ठिर, आज्ञा मातोश्री. युधिष्ठिर, तू इतका निर्दयी का झालास रे, की माझ्या 100 पुत्रांपैकी एकालाही आमच्या करता जिवंत सोडलं नाहीस? का युधिष्ठिर, का? बोल.
तू का रडतेस गांधारी? कदाचित शरशय्येवरची माझी दशा पाहून रडत असेल ती. ही तुमची कशी दशा झाली आहे पितामह? कशी दशा झाली आहे? ताश्री, हे सर्व माझ्यामुळे झालंय. नाही पुत्रा, रडू नकोस. ताश्री, माझ्यामुळेच तुमची ही दशा झालीये. धिक्कार आहे माझा, धिक्कार आहे माझ्या राज्य लालसेवर. ताश्री, ताश्री, माझ्यासारखा पुत्र कोणालाही होऊ नये. माझ्यासारखा पुत्र कोणालाही होऊ नये. नाही पुत्रा, मला युद्धाच्या भयंकर परिणामांपासून सावध करण्यासाठी गुरु द्रोणाचार्यांनी, स्वतः पितामह तुम्ही, ज्ञानी विदुराने अनेक प्रयत्न केले होते. परंतु मी पुत्र मोहापुढे कुणाचं काहीही ऐकलं नाही. खरा अपराधी मी आहे अपराधी. माझ्यामुळेच हे महायुद्ध झालंय. माझ्यामुळेच हा महाभयंकर कुलसंहार झालाय. मला जिवंत राहण्याचा काही एक अधिकार नाहीये, काही एक अधिकार नाहीये. शांत हो पुत्रा, शांत हो. कसा शांत होऊ ताश्री, कसा शांत होऊ? मी माझ्या याच हातांनी माझ्या पुत्रांच्या सामूहिक चितांना अग्नी दिलाय. मला एका पित्याला त्याच्या पुत्रांचे अंतिम संस्कार करावे लागले आहेत. मी शांत कसा होऊ शकतो? मी शांत कसा होऊ शकतो? संयमाने वाग बाळा. तू ज्ञानी आहेस आणि व्यवस्थित जाणतोस की सर्व प्राण्यांचा प्रवास मृत्यूच्या दिशेनेच होत असतो आणि मृत्यू एक अटळ सत्य आहे जे कधीही टाळता येत नसतं. बस, कुणाला आधी तर कुणाला नंतर या नश्वर जगाचा त्याग करावाच लागतो. पुत्र धृतराष्ट्रा, जर तू वासुदेव श्रीकृष्णाला विचारशील तर ते देखील तुला हेच सांगतील की जो कुणी आपल्याला भेटत असतो तो वियोग होण्याकरताच भेटतो. पुत्र धृतराष्ट्रा, ही सृष्टी एक स्वप्न नगरीच आहे. आपण जन्माच्या आधी कुठे होतो आणि मृत्यूनंतर कुठे असू कुणालाही ठाऊक नाहीये. पुत्र धृतराष्ट्र, आपण आज तागायत न जाणू हजारो जन्म घेतले असतील, परंतु आपल्याला त्यातील एकही जन्म आठवत नाही. कोण कोण आपले होते आणि आपण कुणाचे होतो काही आठवत नाही. पुत्रा, जर आपण त्या जन्मांतील आप्तेष्टांच्या वियोगासाठी अश्रू ढाळले तर मग या जन्मातील आप्तेष्टांच्या वियोगासाठी अश्रू का बरं ढाळतो? पुत्रा,
रडू नकोस. आपापल्या कर्मांचे भोग तर सर्वांना भोगावेच लागतात. जसं कर्म तसंच कर्मफळ. म्हणूनच तर ज्ञानी सांगत असतात की आपण स्वतःच स्वतःचे शत्रू आहोत आणि आपण स्वतःच स्वतःचे मित्रही. आपण आपल्या पाप पुण्याचे स्वतःच साक्षीदार आहोत पुत्रा. मला ही जी शरशय्या मिळालेली आहे ना, ती माझ्याच कर्मांचं फळ आहे. आमच्याकडून अनेक चुका झाल्या आहेत पितामह, ज्यांचे भयंकर परिणाम सुद्धा आम्हाला भोगावे लागले. पुत्री गांधारी, मनुष्य चुकांचा पुतळा आहे. चुका करतच राहतो. यात तुझा कोणताही दोष नाहीये. सत्य तर हे आहे की आपलं प्रारब्धच आपल्याला एखाद्या बाहुलीसारखं या जगात नाचवत राहतं. जे ज्ञानी हे सत्य जाणतात ते कधीही स्वतःला भरकटू नाही देत. भगवंतांनी रचलेल्या या सृष्टीला माया म्हणून तिच्या मोहातून बाहेर पडतात. पितामह, आता आम्हाला कोणत्याही गोष्टीचा मोह उरलेला नाही. आम्हाला आमच्या आयुष्याचा देखील मोह उरलेला नाहीये. आता या भकास आयुष्यात उरलंय तरी काय? आमच्या आयुष्याचं उद्दिष्टच संपून गेलंय. असं म्हणू नकोस पुत्रा. आता आम्ही कुणासाठी जगायचं? कुणासाठी? पांडवांकरता